दिवस जातात. तसं नाही, दिवस जातात म्हणजे पळतात. आयुष्य धावतं नदीसारखं. आणि दिवसामागून दिवस मावळतात. हे हॅलो, कशी आहेस? मी बरी आहे. तू कसा आहेस? मी पण. मग आज काय केलंस? मी आज काय केलं मी आज? मी आज काहीच नाही केलं का? मी आजचा दिवस पण वाया घालवला का? आपण दिवसभर बरंच काय करत असतो, पण जेव्हा आपण नक्की काय केल्याचा विचार करतो तेव्हा तुमचा मेंदू तुम्ही न केलेल्या किंवा तुम्ही पुढे ढकललेल्या गोष्टींवर फोकस करतो. जरी तुम्ही पूर्ण दिवस काही ना काही करत होतात तरी अचानक आपण अख्खा दिवस वाया घालवला असं वाटायला लागतं. आधी दिवस, मग महिने, मग वर्ष वाया. अरे हे तर सगळ्यांच्याच बाबतीत होत असतं, हो ना? मग ह्याचं काय आम्ही लोणचं घालू? नको. तिकडच्या गोष्टी बघताना मला काहीतरी जबरदस्त सापडलं. हे काय आहे? ॲज मेनी विन्स ॲज पॉसिबल. जास्तीत जास्त विजयांची यादी. या जास्तीत जास्त विजयाची यादी म्हणजे काय? एका वहीत दिवसाच्या अखेरीस आपण त्या दिवशी काय काय साध्य केलं ते लिहायचं. ती गोष्ट अगदी छोटी असली तरी. जाजाविया म्हणजे तुम्ही किती काम करत होता ते नाहीये, तुम्ही काय काम करताय ते आहे. तुम्ही सातत्याने आयुष्याला तोंड देताय हे आहे. आणि प्रत्येक नोंद म्हणजे आपण काही ना काही करत आहोत याची पावती आहे. आता तुम्ही म्हणाले काय होतं? याने मुळात आपण काहीतरी करत आहोत याची जाणीव होते. मूड चांगला राहतो. आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये पॅटर्न दिसायला लागतात. त्यामुळे आपल्याला आपली ग्रोथ ट्रॅक करता येते. जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमधून ना आपल्याला आनंद दिसायला लागतो. वायफळ क्लब म्हणजे तुमच्यासारख्या कमाल लोकांसाठी वायफळची एक्सक्लुझिव्ह मेंबरशिप. ह्यात आपण क्लब मेंबरसाठी दर आठवड्याला स्पेशल कॉन्टेंट पाठवतो. वायफळ क्लबचा डिजिटल अंक, वीकली ऑडिओ नोट्स, वायफळची एक्सक्लुझिव्ह माहिती, वायफळ ऍक्टिव्हिटीज आणि महिन्यातून एकदा लाईव्ह ऑनलाईन गप्पांचं सेशन. याची डिटेल्ड माहिती आपण खालती लिंक मध्ये दिलेली आहे. आवडलं तर नक्की जॉईन करा. मला दैनंदिनी लिहून ठेवण्याची सवय नाही, पण आता वाटते कुसुमाग्रजांच्या त्या गप्पांतला काही भाग तरी आपण लिहून ठेवायला हवा होता. त्यातले काही स्मरणात राहिले, पण बरेचसे विस्मृतीतही गडप झाले. आता हा परिच्छेद नक्षत्र चित्रे या पुस्तकात शांता शेळके यांनी कुसुमाग्रजांचं व्यक्तिचित्र रंगवताना लिहिलेलं आहे. आणि ह्या शांताबाई गोष्टी का नोंदवून ठेवायच्या याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला देतात. आणि म्हणूनच जाजाविया मार्फत आपण अशा काही खास क्षणांची नोंद करून ठेवू शकतो. कारण असे मौल्यवान क्षण आयुष्यात आपल्याला नक्कीच स्फूर्ती देऊन जातात आणि ते आपण विसरून जाण्याची दाट शक्यता असते. जाजाविया काय, पूर्वी मांडलेल्या नोंदी आनंदाच्या काय, किंवा पत्रव्यवहारातनं तुमच्या समोर मांडलेली प्रातःपाने काय. बाय द वे, वायफळ पत्रव्यवहाराला रुजू झालायत ना? नसाल जरा तर काही लोड नाहीये, खालती लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तिकडे जा आणि रुजू व्हा. या सगळ्यातनं आपण आयुष्य नीट नेटका करायचा प्रयत्न करतोय. मी स्वतः विविध पद्धती अशा ट्राय करत असतो. काही पद्धती एकदम फिट होतात, तर काहींचा ना कंटाळा यायला लागतो. मग मी दुसरी पद्धत हाताळतो. तुम्हालाही जे जमेल ना त्याचाच अवलंब करूया. आणि आम्ही तुम्हाला ना असं नवनवीन काही ना काहीतरी सांगत राहू. रोज 3 मिनिटं झोपायच्या आधी. फॅन्सी प्लॅनर नको, स्टिकर्स नको, फक्त वही आणि पेन. याने काय आपलं एका रात्रीत आयुष्य बदलणार नाहीये, पण आपण रोज काही ना काहीतरी करतोय याची जाणीव मात्र पक्की होईल. तर मंडळी, तुम्ही पण हे नक्की ट्राय करून पहा आणि आजच्या तुमच्या विजयांपैकी ना एक विजय खालती कॉमेंट मध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय. तुमच्या खास मित्रमंडळींपैकी ज्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल अशांबरोबर नक्की शेअर करा. आणि हो, वायफळला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेल आयकन आहे ते पण दाबून टाका. हॅलो, काय रे? हो, हॅलो. मी आज लवकर उठलो, पुस्तक वाचलं, कामाचे ईमेल केले, मित्राला भेटलो आणि पॅराग्लायडिंग केलं. काय?